देश ध्वजगीत शुरू करेंगे। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे, शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, शान न इसकी जाने पाए। स्वातंत्र्य दिन हा भारताच्या एक ओजस्वी इतिहासाचा आणि भविष्याचं वेध घेत असणारा एक उत्सव महोत्सव आहे। भारतातला सर्वात मोठा एक सण असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि या निमित्तानं या देशासाठी जे झटले झिजले, या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्या चांगल्या वाईट घटना झाल्यात, त्या सर्वांमधून आपल्याला एक प्रेरणा मिळावी। चूक असेल त्याला चूक म्हणावं, चांगलं असेल त्याला चांगलं म्हणावं आणि पुढे जावं, अशा प्रकारचा हा एकंदरीत संकल्पाचा दिवस आहे। आज संविधान निर्माण करणारी आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत जो आहे, या विरोधात कार्यरत असणाऱ्या शक्ती ज्या आहेत, या केंद्रात राज्यात कुठेतरी बलशाली झालेल्या बघायला मिळतात। त्यांनी जरूर लोकशाहीच्या माध्यमातून काम करावं, मात्र संविधान गुंडाळून ठेवण्याचं काम जे करत आहेत त्याबद्दल निश्चित मनामध्ये दुःख आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे एका कार्यक्रमाला गेले। त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळावरून आल्यानंतर तिथे तथाकथित स्वरूपामध्ये मनुवाद्यांकडून जर शुद्धीकरण होत असेल, पवित्र गंगा जल त्या ठिकाणी टाकून कुठेतरी मल्लिकार्जुन खरगे साहेब दलित समाजाचे आहेत, या अनुषंगाने केलेली जी कृती आहे ही निषेधार्ह आहे। आणि या कृती करणाऱ्या लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न होणे, हे अशा प्रकारच्या प्रवृत्तीला सरकार बळ देत आहे का, अशी शंका या निमित्ताने निर्माण होते आहे। आणि स्वातंत्र्याच्या 2 दिवस आधी अशी घटना निश्चित आपल्या देशाच्या लोकशाहीला, गणतंत्राला लाजवणारी आहे, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। काही तिरंगा यात्रा रॅली पण निघत आहेत, जे स्वातंत्र्याच्या संपूर्ण आंदोलनात गायब होते, ते संघटन आता तिरंग्याचा त्यांना पुळका आलाय। याबद्दल कुठली हरकत असायची कारण नाही, मात्र अब आया उठ पहाड की नीचे असं संयुक्तिक त्यांना शुभेच्छा देत असताना म्हणावंसं वाटतं। आणि सोबतच आम्ही स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालो नाही त्याबद्दल देशवासियांची माफी मागावी। 2002 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा फडकत नव्हता, त्याबद्दलची शर्म देखील त्यांनी या निमित्तानं कुठेतरी व्यक्त करावी। आणि देशाचं संविधान जे आहे हे सर्वोच्च आहे, ही शपथ त्यांनी घेतलेलं अधिक बरं राहील। हिंदी पहले हिंदी में हो जाना।